अगले वीक में यूवी मार्बल डिजाइन दिखाने वाला हूँ यूवी मार्बल डिजाइन दिखाने वाला हूँ जो होटल और प्रीमियम ऑफिस में यूज होता है। जो होटल और प्रीमियम ऑफिस में यूज होते हैं। उससे पहले शोरूम विजिट करके उससे पहले शोरूम पे विजिट कीजिए। नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज परत आमच्या एका क्लायंटचं शूट आहे, आम्ही तिथं जाणार आहे शूट करायला। तिथून शूट करून आम्हाला आमच्या वायरसाठीचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे, तो बनवणार आहे। तर बघू आपण कसं होतं ते। तो आता आम्ही क्लायंटकडे आलेलो आहे। ही पाठी आहे क्लायंटचं शॉप। तर हे PVC वगैरे असे सेल करतात। तर आता इथं आम्ही शूट करू, ते शूट कसं होतं तुम्हाला दाखवतो मी। ते शूट केल्यानंतर मग आम्ही इथे जाणार आहे एक्सपिरिया मॉलमध्ये। तर आम्ही स्टारबक्समध्ये आमचा पोर्टफोलिओ एडिट करणार आहे। पोर्टफोलिओ कसा एडिट करतो, काय करतो ते तुम्हाला दाखवतो। ताई, ये आहे आमचे क्लायंट येत आहे। काय शूट करताय हो? PVC साठी आपण दाखवतो ना, हे PVC हां फ्लुटेड, हां। ते सगळ्यासाठी मी असं बघत होते की एक सेपरेट हे करून मध्ये तर तेच ऑनलाईन नाही आज आपण त्यांचं शूटच वेगळं करणार आहे। आपण थोडंसं मी काढली ना स्क्रिप्ट वगैरे, तुम्ही वाचली नसेल। करूया सेटअप। डिजिटल स्टँड बाय केला आहे, खूप मस्त आहे, पण क्वालिटी पण छान आहे। नंतर सांगतो मी सेपरेट व्हिडिओ बनवून, तुम्हाला पाहिजे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा गाईज। मध्ये 7 लोक मला सबस्क्राईब केले असेल तरी सांगा, तर 7 लोकांसाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल। डिजिटल स्टँड बाय केला आहे, खूप मस्त आहे, पण क्वालिटी पण छान आहे। नंतर सांगतो मी सेपरेट व्हिडिओ बनवेल, तुम्हाला पाहिजे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा गाईज। मध्ये 7 लोक मला सबस्क्राईब केले असेल तरी सांगा, तर 7 लोकांसाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल। आता हे ना मी 3 पिलर्स काढले बाहेर होम डेकॉरसाठी। नहीं तर पहिले वाले ना आपण एज्युकेशन प्लस अथॉरिटी बिल्डिंगमध्ये वर्क करणार। तर समजा आपण पहिले कसं शॉर्ट घ्यायचं की आपण असं घ्यायचं की सरला आपण क्वेश्चन विचारलं आणि सरने आन्सर दिलं। तर तसं नाही करायचं, तर आपल्याला थोडंसं वेगळा POV शॉर्ट्स तिथे समजा कस्टमर बसला आणि कस्टमरच्या पार्किंगचं शॉर्ट होतं, म्हणजे ते रिअलिस्टिक वाटलं पाहिजे थोडंसं, एंगल्स वेगळे। सर त्याला आन्सर देतो, तर सरचे आन्सर पण वेगळ्या जागेने घेणार। जर तिथून निघाला सर ये PVC पैनल सच में वाटरप्रूफ होता है कि सिर्फ मार्केटिंग करते हो आप? मार्केटिंग के लिए सच में वॉटरप्रूफ काय बोलायचं सर? सर ये PVC पैनल सच में वाटरप्रूफ होते हैं कि सिर्फ मार्केटिंग के लिए करते हो आप? सर PVC पैनल सच में वॉटरप्रूफ होते हैं? वाओ वाओ सर ये PVC पैनल सच में वाटरप्रूफ होते हैं या सिर्फ नाम के लिए मार्केटिंग है? या सिर्फ नाम के लिए मार्केटिंग है? एवढंच है, मार्केटिंग है ये सब नका ते हंसतायत। सर ये सब PVC वाटरप्रूफ होता है, नाम के लिए मार्केटिंग है, ठीक है सर क्या ये पैनल किचन के लिए सेफ है क्या? देखिए नॉर्मल वॉलपेपर या MDF हीट के सामने है, देखिए नॉर्मल वॉलपेपर और MDF हीट के सामने चिपक जाते हैं या पील ऑफ हो जाते हैं, या पील ऑफ हो जाते हैं पिलो या या पील पिलो ऑफ हो हो जाते जाते हैं। आता मी ट्रायपॉडने ब्लॉगिंग करतो आहे। दिस फील्स व्हेरी गुड। ही आमची शूटिंग आता थांबलेली आहे। सर आमचे काम करत आहे। ही आमच्या ताई आहे, काय बघताय? ओ मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं माझ्या एजन्सीबद्दल? तर तुम्हाला काय प्रश्न असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा। ठाणे, बीवा, कोपर। ओके चलो करें शुरू। आइए खड़े रहिए प्लीज, यहाँ पे खड़े रहिए। नहीं हाँ आप बैठे रहिए, भूल गया मैं। वो जो आपको मैंने बुक बोला था ना लेने के लिए, हाँ बुक लीजिए और आप उस पर देखिए। और फिर ताई जो रहेंगे ना वो आएंगे वो इधर से आएंगे और आपको सवाल पूछेंगे, तो आपको उनका आंसर देना है बस बैठे बैठे। अरे मैडम टेंशन मत लो आप। 3, 2, 1 go, sir। यहाँ हमने PVC पैनल को सॉफ्ट लाइटिंग के साथ पेयर किया है। क्या कर रहे हैं सर? डेल्बी का हो आता आम्ही चाललो इथून एक्सपिरिया पलावाला। तिथं आम्हाला पोर्टफोलिओ न्यू डिझाईन करायचं आहे, तर आम्ही तुम्हाला दाखवतो तसं आम्ही डिझाईन वगैरे करतो। बघा आता मी आलो एक्सपिरिया मॉलमध्ये। आता इथून आम्ही थोडंसं हल्दीराममध्ये जाऊ, थोडं काहीतरी खायला, आणि तिथून मग आम्ही परत स्टारबक्समध्ये जाऊ आणि तिथून आम्ही आमचा पोर्टफोलिओ बनवायला सुरुवात करू। मी कसा पोर्टफोलिओ वगैरे बनवतो दाखवतो तुम्हाला। हल्दीराममध्ये थोडंसं आम्हाला तिथं सगळे बोलले की फ्रोझन, म्हणजे हल्दीराममध्ये आम्ही गेलो होतो आणि तिथं ते असं बोलले की तिथं सगळं फ्रोझन वगैरे आहे। तर मग तिथून मूड आमचा ऑफ झाला की फ्रोझन नव्हतं खायचं, कारण खाली पोट ना आम्ही। तर मग म्हणजे मी इथे इडली ऑर्डर केली। इथं काय मालगुडी मी ऐकलं आहे छान असतं, तर बघू आता कसं आहे। 140 रुपीजला आम्हाला 3 पीस इडली पडल्या, ठीक आहे। ओके मला वाटलं छोट्या आहेत 3 150 रुपये मध्ये, पण ओके साईज आले। आणि मी त्यांना विचारलं की चटनी सांबार हम एक्स्ट्रा ले सकते हैं क्या?
म्हणजे हाँ ले सकते हो, बहुत जितना चाहिए उतना ले सकते हो. ठीक आहे, म्हणजे मॉलमध्ये व्हॉइसवर टाकणार आहे. आता खाऊन पण झालेलं आहे आमचं. आता आम्ही चाललो आहे स्टारबक्समध्ये. तिकडे आम्ही पोर्टफोलिओ बनवणार आहे. हे आहे स्टारबक्समध्ये जाऊ, पोर्टफोलिओ वगैरे बनवू आणि तुम्हाला दाखवतो आम्ही पोर्टफोलिओ कसं क्रिएट करतो, काय क्रिएट करतो. आता आम्ही झाले का, तुम्हाला पण सवय झाली आहे. तर इथं आम्ही आले स्टारबक्समध्ये बसलो आहे. आता इथं आम्ही हे PDF पोर्टफोलिओची तयारी करतो आहे. पहिलं आम्ही वगैरे करून घेणार आहेत की काय पॉईंट्स त्या डिझाईन, कलर स्कीम वगैरे काय ठेवायचे. त्याच्यानंतर मग आम्ही पोर्टफोलिओ बनवायला चालू करू. आता पोर्टफोलिओ डन झाला आहे आमचा. आता मी चाललो आहे परत आमच्या क्लायंटकडे. आम्ही सामान ठेवून आलो होतं, मॉलमध्ये यायचं होतं म्हणून. तर ते सामान घेऊ आणि मग मी घरी जातो. तर तुम्हाला हा जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सांगा की तुम्हाला हा एजन्सी ब्लॉग कसा वाटला. काय तुमचे कमेंट्स आहेत मला कळवा आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा एजन्सी ब्लॉग कसा वाटला असेल, कसा वाटला. आता आमचा पोर्टफोलिओ